नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्याकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा 3 व्हीलर असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, केंद्र सरकारने 2018 साली एक निर्णय घेतला होता की 2019 पूर्वीच्या जेवढेही वाहन आहेत, म्हणजे ती मोटरसायकल असो किंवा कार असो किंवा ट्रॅक्टर असो, कोणतंही वाहन असो, त्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असणार आहे। आणि इतर राज्यांमध्ये त्या नंबर प्लेट बसवण्याचं काम अर्ध्या टप्प्यावरती सुद्धा आलेलं आहे। काही ठिकाणी 100% काम सुद्धा पूर्ण झालं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये याला गती मिळत नव्हती। त्यामुळे आता केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की 31 मार्च 2025 पर्यंत सर्वच राज्यांमध्ये ही जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। या नंबर प्लेटला नाव त्यांनी असं दिलंय की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट। याचा इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म असा आहे की हाय म्हणजे H, सिक्युरिटी म्हणजे S आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि प्लेट म्हणजे HSRP। हे जे नाव देण्यात आलेलं आहे, या नावाच्या आधारावरती तुम्हाला नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। आतापर्यंत तुम्ही मार्केटमध्ये एखाद्या दुकानातून विविध डिझाईनच्या नंबर प्लेट बसवल्या असतील, परंतु यापुढे त्या नंबर प्लेट चालणार नाही। तुम्हाला याच पद्धतीने नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, ही जी नंबर प्लेट बसवली तर नेमका आम्हाला फायदा काय आहे? तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस एखादा अपघात होतो आणि अपघातच्या वेळेस जी नंबर प्लेट एखाद्या वाहनाला लावलेली असते, तर त्या वाहनाला लावलेल्या नंबर प्लेटवरून त्या वाहनाची सुद्धा ओळख होत नाही आणि त्या ड्रायव्हरची सुद्धा ओळख होत नाहीये। किंवा कधी कधी काय होतं, एखादं वाहन चोरीला जातं, त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते वाहन समजा मार्केटमध्ये कुठे जर दिसलं तर आपण त्याची ओळख पटवून घेता येत नाही किंवा ओळख पटत नाही। तर अशा वेळेस सिक्युरिटीच्या दृष्टीने, सुरक्षतेच्या दृष्टीने राज्य सरकार, केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परंतु 31 मार्च 2025 पर्यंतच तुम्हाला हे सर्व कार्य करायचं आहे। जर समजा तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर आणि त्या वाहनावरती फाईन फाडला जाणार आहे, तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की सर ठीक आहे, आम्हाला ही जी बातमी तुम्ही दिली ती बातमी अतिशय महत्त्वाची आहे। सिक्युरिटीच्या दृष्टीने, सुरक्षतेच्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार वाहनासंदर्भात जो निर्णय घेतोय तो चांगला आहे, परंतु मग आम्हाला ही सुविधा कशी उपलब्ध होणार, आम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे? तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतोय, ती अधिकृत लिंक आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते स्वतः तुम्हाला नंबर प्लेट बसवून देणार आहेत। काही अंशी, काही ठिकाणी ते लोक, RTO वाले, जी कंपनीशी करार झालाय त्या कंपनीची जी लोक आहेत ही स्वतः तुमच्या घरी सुद्धा येऊन नंबर प्लेट बसवू शकतील। परंतु सध्या स्थितीला त्या ऑफिस, जे काही ऑफिस किंवा जे केंद्र तयार केलेले आहेत त्या केंद्रामध्ये जाऊनच तुम्हाला ती नंबर प्लेट बसवण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। काही दिवसानंतर तुमच्या घरपोच सुद्धा ती सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। परंतु तो फॉर्म भरत असताना काही रक्कम, काही चलन तुम्हाला भरावे लागणार आहेत। तर या ठिकाणी मी स्क्रीनवरती त्या चलनाची रक्कम दाखवतोय आणि त्या चलनाच्या रकमेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी चलन भरायचं आहे। ऑनलाईन फॉर्म भरता भरता ते चलन सुद्धा तुम्हाला भरायचं आहे। तर ती नेमकी रक्कम काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, नंबर प्लेट बसवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा, जर तुमच्याकडे दुचाकी असेल, ट्रॅक्टर असेल तर 450 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी चलन भरावं लागणार आहे। आणि 3 चाकी गाडी असेल तर 500 रुपये तुम्हाला चलन भरावं लागणार आहे। 4 चाकी गाडी किंवा इतर गाडी जर तुमच्याकडे असेल तर 745 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत। अशा पद्धतीने हे चलन या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, 2019 पूर्वीची जर तुमच्याकडे गाडी असेल तर त्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे आणि याची मुदत ही 31 मार्च 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर सुद्धा मुदतवाढ मिळू शकेल, परंतु त्यानंतर काही ठराविक रक्कम चलनाची वाढू शकते किंवा फाईन सुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांना एक विनंती असणार आहे की तुम्हाला ही बातमी आल्यानंतर मी लगेचच त्या नंबर प्लेटसाठी अप्लाय करायचं आहे। त्या नंबर प्लेटसाठी अप्लाय कसा करायचा या संदर्भात आपण उद्या अतिशय डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा। इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।